अपात्रतेबाबत अधिकार होते असं कपिल सिब्बल म्हणाले। भाजपवर देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला। भाजपच्या मंत्र्यांनी या आमदारांचं स्वागत का केलं, ते तर मित्रपक्षाचे आमदार देखील नव्हते असं देखील कपिल सिब्बल म्हणाले। त्या पक्षाच्या स्ट्रक्चरमध्ये विधिमंडळ पक्ष हा मोठा नाही असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। संसदीय लोकशाहीत व्हीपला महत्त्व, व्हीप नाकारल्यास कारवाई होते असं सिब्बल यांनी म्हटलंय। घडलेल्या सर्व गोष्टी या लोकशाहीवर घाला घालणाऱ्या आहेत असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। 10व्या सूचीनुसार होणाऱ्या गोष्टी इथे घडलेल्या नाहीत असं सिब्बल म्हणाले। तर या ठिकाणी कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद सुरू आहे। नार्वेकरांकडे अपात्रतेसंदर्भात अधिकार होते, कपिल सिब्बल यांनी कोर्टासमोर मांडलं। तुम्हाला हवे असेल तर आणखी 15 मिनिटं घ्या असं म्हणजे कपिल सिब्बल यांना हा वेळ वाढवून देण्यात आलेला आहे। भाजपच्या लोकांनी त्या आमदारांचं स्वागत का केलं असा सवाल सिब्बल यांनी केला। सुरुवातीपासूनचा घटनाक्रम त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे। काही प्रश्न या ठिकाणी त्यांनी उपस्थित केलेले आहेत। शिंदेने भाजपच्या आमदारांसह राज्यपालांची भेट घेऊन हे सरकार बनवलं असं सिब्बल म्हणाले। राज्यपालांनी त्यांना बहुमत चाचणी घ्यायला सांगितली होती असं देखील ते म्हणाले। तर बातम्यांनुसार भाजपनं चुकीच्या पद्धतीनं सरकार तोडलं, उपाध्यक्षांनी नोटीस पाठवली पण या आमदारांकडून उत्तर मिळालं नाही असं युक्तिवादादरम्यान सिब्बल म्हणाले। ठाकरेंनी बोलावलेल्या प्रतिनिधी सभेला सुद्धा हे आमदार उपस्थित नव्हते। देसाईंनी निवडणूक आयोगाकडे पक्षविरोधी कारवाईचं पत्र देखील दिलेलं आहे असं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। तर सुनावणीत काय आपण पाहूया। निवडणूक आयोगाने शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली असं सिब्बल यांनी म्हटलंय। बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनीच पक्षाची सूत्र स्वीकारली। पक्ष घटनेनुसार ठाकरेंनी उपनेत्यांची नियुक्ती केलेली, नियुक्तीची माहिती देताना पक्षाच्या कलमांचा उल्लेख केलेला। विधिमंडळामध्ये कुणाला पद द्यायचं याचा अधिकार राजकीय पक्षाकडे असं देखील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटले। ठाकरेंनी 22 जूनला आमदारांची एक बैठक बोलावली होती असंही सिब्बल म्हणाले। तर या बैठकीसाठी देखील आमदार अनुपस्थित होते। बैठकीत अनुपस्थित राहिल्यास पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाईचा इशारा देखील त्यावेळेला देण्यात आला होता। बैठकीला अनुपस्थित राहिल्यास अपात्र ठरत नाहीत असं अध्यक्ष म्हणाले असं कपिल सिब्बल म्हणतात। पक्षामध्ये संघटना सगळ्यात मोठी असते, ते उमेदवारांना एबी फॉर्म देतात असं सिब्बल यांनी म्हटलं। 2013 ते 18 ची घटना चुकीची असेल तर 2014 ते 19 ची निवडणूक चुकीची आहे का, सिब्बल यांनी हा सवाल उपस्थित केलाय। शिंदेसोबत गेलेल्या आमदारांना अपात्र केलंच पाहिजे, ही फूट आहे, मर्जर नाही, हे स्पष्ट दिसतं असं देखील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। सरकार आलं, नवीन निवडणुका झाल्या पण निर्णय नाही असं सिब्बल यांनी म्हटलंय। अजय चौधरी यांची विधिमंडळ नेतेपदाची निवड नार्वेकरांनी रद्द केली। सुनील प्रभूंची व्हीप म्हणून नार्वेकरांनी नियुक्ती रद्द केली। प्रदीप कापसे यांच्याकडे जाऊयात। प्रदीप, काय अपडेट? आपण पाहतोय की कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे की एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या लोकांसहित जाऊन सरकार जे आहे ते बनवलं, मात्र त्यावेळेस त्यांना राज्यपालांनी बहुमत चाचणी जी आहे ते घेण्यासाठी सांगितलेलं होतं। मात्र यामध्ये कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। ते म्हणजे या सगळ्या आमदारांना उपाध्यक्षांनी नोटीस पाठवलेली होती, ही नोटीस या सगळ्या आमदारांपर्यंत पोहोचलेली होती। मात्र या नोटीसला या सगळ्या आमदारांनी उत्तर तर दिलं नाही। मात्र हे सगळे कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टामध्ये जे आहे कोर्टानं यांना उत्तर सादर करण्यासाठी वेळ वाढवून दिलेली होती। त्यावेळेस मात्र भाजपने या सगळ्यांचं स्वागत केलेलं होतं। जर कदाचित त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं, भाजप या सगळ्यांचे मित्रपक्ष नव्हते, तर मग मात्र भाजपच्या लोकांनी यांचं स्वागत का केलं, अशा पद्धतीने सुद्धा युक्तिवाद जो आहे तो आपण पाहतो की या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कपिल सिब्बल यांना कोर्टानं आता सांगितलेलं आहे की तुम्ही 15 मिनिटं आणखी घ्या आणि तुमचा युक्तिवाद जो आहे तो पूर्ण करा। त्यावरती कपिल सिब्बलांनी आपण पाहतोय की आणखी काही मुद्दे जे आहेत ते या ठिकाणी मांडायला सुरुवात केलेली आहे। मात्र कपिल सिब्बल यांचा युक्तिवादातला अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता ते म्हणजे माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार भाजपने हे सरकार जे आहे ते कशा पद्धतीनं तोडलं याच्या पद्धतीची चर्चा होती। हा आपण पाहतोय की कोर्टासमोर हे निरीक्षण जे आहे ते कपिल सिब्बल यांनी समोर आणलेलं पाहायला मिळतंय। त्यावरती कोर्टानं आता त्यांना सांगितलेलं आहे की आणखी 15 मिनिटं घ्या आणि तुमचा युक्तिवाद जो आहे तो पूर्ण करा। मात्र कपिल सिब्बल हे वारंवार सांगतायत की या सगळ्या आमदारांनी पक्षविरोधी कृती केलेली आहे। विधिमंडळ पक्ष नाही तर राजकीय पक्ष जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातला आता हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की विधिमंडळ पक्षाला राजकीय पक्षाचा म्हणून मान्यता देणं हे चुकीचं आहे आणि म्हणून या सगळ्या पक्षाच्या आमदारांनी जे आहे व्हीपचं उल्लंघन केलेलं आहे आणि लोकमध्ये व्हीपला जे आहे अतिशय महत्त्व आहे। 10व्या शेड्यूलनुसार या सगळ्या आमदारांवरती अपात्रतेची कारवाई व्हायला हवी अशा पद्धतीचा युक्तिवाद या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। एकनाथ शिंदे हे थेट भाजपच्या काही आमदारांसहित राज्यपालांकडे गेल्याने राज्यपालांची भेट घेऊन त्यांनी सरकार बनवलं। मात्र त्यावेळेस राज्यपालांनी त्यांना सांगितलेलं होतं की बहुमत चाचणी घ्या। मात्र हे सगळं प्रकरण राहुल नार्वेकर ज्यावेळेस विधानसभेचे अध्यक्ष झाले त्यांच्याकडे गेले, अपात्र करण्याचे अधिकार जे आहेत राहुल नार्वेकर त्यांच्याकडे होते। मात्र त्यांनी तसं न करता सुनील प्रभू यांची व्हीप म्हणून जी
नियुक्ती केलेली होती ती रद्द केली। त्याचबरोबर जे चौधरी आहेत ज्यांना खरं तर विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली होती त्यांची निवड सुद्धा राहुल नार्वेकरांनी रद्द केली। अशा पद्धतीचं आपण पाहतोय की कोर्टासमोर हे मुद्दे या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी मांडलेले पाहायला मिळतात। कपिल सिब्बल वारंवार हे कोर्टाला पटवून देण्याचा प्रयत्न करतात की पक्षाची घटना, पक्षामध्ये असलेलं स्ट्रक्चर, त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्याच कार्यकाळामध्ये मंत्री होते, मात्र हे सगळे 2022 पर्यंत नाराज का झाले नाहीत, अचानक कसे काय नाराज झाले आणि त्यानंतर या सगळ्यांनी मर्जर न करता आपण पाहतो की थेट पक्षामध्येही आपल्याला फूट झाल्याची कृती पाहायला मिळते। कारण सुरुवातीला यांच्याकडे 31 आमदार होते आणि त्यांच्या लक्षात आलं की आता 39 होत आहेत, त्यानंतर सरकार बनवायला आपण जाऊ शकतो, अशा पद्धतीचं आपण पाहतो की प्रक्रिया करण्यात आली। त्यामुळे ही सगळी पक्षाच्या विरोधामध्ये कृती आहे आणि 10व्या शेड्यूलनुसार या सगळ्या आमदारांवरती अपात्रतेची कारवाई करावी हा मुद्दा आपण पाहतो की या ठिकाणी युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल मांडताना पाहायला मिळतात। नक्कीच प्रदीप, पुन्हा एकदा आपण पाहूयात तर नार्वेकरांकडे अपात्रतेसंदर्भात अधिकार होते असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। आणि यानंतर काही मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलेले आहे। नार्वेकरांकडे अपात्रते संदर्भात अधिकार होते असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। तर सरकार आलं, नवीन निवडणुका झाल्या पण निर्णय झाला नाही असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। घटनापीठ नियुक्तीपर्यंत समोरच्यांनी रिप्लाय फाईल केला नाही, काही मुद्द्यांवर पाहिलं तर पूर्ण सरकारच बेकायदेशीर आहे असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरेच पक्षप्रमुख होते असं देखील कपिल सिब्बल हे म्हणतात। घटनापीठ नियुक्तीपर्यंत समोरच्यांनी रिप्लाय फाईल केला नाही असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। तर काही मुद्द्यांवर पाहिलं तर पूर्ण सरकारच बेकायदेशीर आहे असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय। उद्धव ठाकरेच पक्षप्रमुख होते असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद अजूनही सुरूच आहे। काही मुद्द्यांवर पाहिलं तर हे पूर्ण सरकारच बेकायदेशीर असल्याचं कपिल सिब्बल म्हणाले। तर कपिल सिब्बल यांच्याकडनं हा शेवटचा युक्तिवाद या ठिकाणी सुरू आहे। काही मुद्द्यांवर पाहिलं तर पूर्ण सरकारच बेकायदेशीर असा मुद्दा या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी मांडलेला आहे। तर उद्धव ठाकरे हेच पक्षप्रमुख होते असं देखील त्यांनी म्हटलंय। घटनापीठ नियुक्तीपर्यंत समोरच्यांनी रिप्लाय फाईल केला नाही असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणी संदर्भातली ही सुनावणी सुरू आहे। 26 जून रोजी ठाकरेंनी पुन्हा आमदारांची बैठक बोलावली होती असा कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे। पूर्ण घटनाक्रम त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे। ठाकरेंच्या बैठकीची नोटीस सुनील प्रभूंनी सर्व आमदारांना दिली होती असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। तर नोटीस मिळून सुद्धा आमदार बैठकीसाठी अनुपस्थित राहिले असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। बैठकीला अनुपस्थित राहिलेले सर्व आमदार गुवाहाटीला गेले होते असा युक्तिवाद त्यांनी केला आणि गुवाहाटीला गेल्याची आमदारांनी पुष्टी केली होती असंही सिब्बल म्हणाले। महाराष्ट्रामधून सर्व सुरतला गेले हा योगायोग नाही असं देखील सिब्बल यांनी म्हटले। 2019च्या मंत्रिमंडळात शिंदे कॅबिनेट मंत्री होते। या काळात शिंदेनी पक्षाच्या घटनेवर आक्षेप घेतला नाही असं देखील सिब्बल म्हणाले। तर निवडणूक आयोगाने शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली असंही सिब्बल म्हणाले। बाळासाहेब ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंनीच पक्षाची सूत्र स्वीकारली असं सिब्बल म्हणतात। पक्ष घटनेनुसार ठाकरेंनी उपनेत्यांची नियुक्ती केलेली, नियुक्तीची माहिती देताना पक्षाच्या कलमांचा उल्लेखही केलेला असं देखील सिब्बल म्हणाले। विधिमंडळात कुणाला पद द्यायचं याचा अधिकार राजकीय पक्षाकडे असं देखील सिब्बल म्हणतात। ठाकरेंनी 22 जूनला आमदारांची एक बैठक बोलावली होती। बैठकीला अनुपस्थित राहिल्यास पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाईचा इशाराही दिला होता असं सिब्बल म्हणाले। या बैठकीला अनुपस्थित राहिल्यास अपात्र ठरत नाही असं अध्यक्ष म्हणाल्याचं ते म्हणाले। पक्षात संघटना सर्वात मोठी असते, ते उमेदवारांना एबी फॉर्म देतात असंही सिब्बल यांनी म्हटलंय। तर घटनापीठ नियुक्तीपर्यंत समोरच्याने रिप्लाय फाईल केला नाही असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला। काही मुद्द्यांवर पाहिलं तर पूर्ण सरकारच बेकायदेशीर आहे असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला। उद्धव ठाकरे हे